नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 7 जूनच्या भागामध्ये अर्जुन टेन्शनमध्ये बसलेला असतो की जज साहेब काय निर्णय देणार. तितक्या चैतन्याचा आवाज येतो आणि ते सर्वजण तिकडं बघतात. तर चैतन्याजवळ पुरावे असतात आणि चैतन्य आल्यानंतर अर्जुनच्या हातात येतं. अर्जुन सर्व पुरावे बघतो मंडळी आणि बघायला लगेच उठून तो म्हणतो, जज साहेब मला माझी बाजू मांडण्याची परमिशन हवी आहे असं म्हटलं. लगेच अर्जुन पुढं बोलायला सुरुवात करतो. सचिन दीक्षित यांनी जे माझे क्लायंट अस्मिता दीक्षित आणि तिच्या परिवारात केले आहे ते संपूर्ण खोटे आहेत आणि मी ते कोर्टासमोर मांडण्याची परमिशन मागतो. आणि लगेच अर्जुन सचिन दीक्षितला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि विचारतो की तुमचे असे मत आहे सचिन दीक्षित की माझी क्लायंट अस्मिता दीक्षित ही जगातली सर्वात वाईट बायको आहे आणि सून आहे असं तो सचिनला विचारतो. आणि सचिन चटकन म्हणतो की हो. अर्जुन पुन्हा म्हणतो, मग तुमच्या बायकोने तुम्हालाच परदेशामध्ये जायला लावलं हो का, हे तुमचं म्हणणं आहे का. त्यावर अस्मिता त्याच्याकडं बघत असते आणि म्हणते की हा इतका सहजासहजी मला वाईट कसं म्हणू शकतो. पुन्हा अर्जुन त्याला विचारतो, जेव्हा तुम्ही परदेशामध्ये जात होता तुमच्या बायकोने तुम्हाला जायला लावलं कारण नवऱ्याला जेव्हा जवळ ठेवायचं होतं तेव्हा तिने तुम्हाला बाहेरच पाठवलं असं म्हणून अर्जुन पुन्हा म्हणतो की हो तिने नाही पाठवलं, मी स्वतः गेलो होतो कारण मला चांगल्या पगाराचा जॉब मिळाला होता. याच्यावर लगेच अर्जुन पुन्हा म्हणतो, तुमच्या आईवडिलांना मिसेस दीक्षित यांनीच आश्रमामध्ये पाठवलं असं तुमचं म्हणणं आहे. त्यावर लगेच अर्जुन पुन्हा आश्रमामध्ये ज्या मॅडम असतात रुपाली देसाई त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि त्यांना विचारतो की हे बघा मॅडम, तुम्ही यांना बघितलं आहे का, तुम्ही यांना ओळखता का. याच्यावर रुपाली मॅडम म्हणतात की हो, या मिसेस दीक्षित आहेत आणि मिस्टर आणि मिसेस असं म्हणून ती पुढं बोलायला सुरुवात करते. यांना आश्रमामध्ये कोणी आणलं होतं हे विचारलं. सचिनचा चेहरा एवढा भडक दिसतो की अरे बापरे, तिला कोणाला बोलवलं असं म्हणतो. थोडा टेन्शनमध्ये तर अर्जुन पुन्हा त्या मॅडमांना विचारतो, तुम्ही यांना ज्यांनी आणलं त्यांना ओळखता का, ते कोर्टामध्ये आहेत का. ह्यावर लगेच त्या रुपाली मॅडम सचिन यांच्याकडं बोट दाखवते आणि म्हणते की ह्यांनी त्या मिसेस दीक्षित आणि मिस्टर दीक्षित यांना आश्रमामध्ये आणलं होतं. त्याच्यावर सचिन म्हणते खोटं बोलते. ती लगेच म्हणते, मी खोटं का बोलू सर, तुमचं माझं काही वैर नाही आणि मी खोटं का बोलू, मला खोटं बोलायची काही हे गरज नाही. आश्रमामध्ये कोणीही आलं तर सर्व कागदपत्र मीच बघते असं ती अर्जुन सुभेदार यांना सांगत असते. आणि पुन्हा लगेच सचिनचे वकील म्हणतात की त्याचा याच्याशी काही एक संबंध नाही सर असं म्हणून तो बोलण्याच इतकं अर्जुन म्हणतो की माझ्याकडे सर्व गोष्टीचे पुरावे आहेत असं म्हणून अर्जुन पुन्हा सचिनकडे बघतो. आणि तुला काय वाटतं की मी बिना पुराव्याचं कोर्टात आलेलो आहे. नाही, माझ्याकडं मिसेस दीक्षित यांना तुझ्या आईवडिलांना जे तू पाठवलेलं होतं आश्रमामध्ये ते पूर्ण पुरावे आहे असं म्हणून अर्जुन लगेच ते पुरावे जज साहेबांकडे सादर करतो. आणि ते जज साहेबांच्या हातात दिसत आहे मंडळी, बघा तुम्ही. आणि हे बघितल्यावरती कल्पनाताई आणि प्रतापराव तर खूप खुश होता की अरे अर्जुन, वाह काय गेम केला तू याचा असं म्हणून पुन्हा अर्जुन त्याच्याकडं बघतो. आणि एवढ्यावर अर्जुन थांबत नाही तर म्हणतो, याने कॅनडामध्ये जो गैरव्यवहार केला होता, फसवणूक केली होती, अजून त्या गोष्टीचे सुद्धा पुरावे माझ्याकडं आहेत असं म्हटल्यावर सचिन म्हणतो की हा अजून काय करणार आहे. असं बोलता तो बघतोय का समोरून त्याला कॅनडामधून जो व्यक्ती होता त्याच्याकडनं त्यांनी पैसे घेतलेले होते ती व्यक्ती तिथं समोर येते. आणि अर्जुन त्याला विचारतो की तुम्ही यांच्याकडनं काही पैसे वगैरे तुम्ही यांना ओळखता का असं विचारल्यावरती तो व्यक्ती म्हणते की हो, मी हा माणूस खूप नालायक आहे आणि याने माझी फसवणूक केलेली आहे. कॅनडामध्ये असल्यानंतर माझ्या मैत्रीचा याने गैरफायदा घेतलेला आहे, मी याला चांगलंच ओळखतो असं म्हणतो. खूप काही मी त्याला बोलत असतो आणि म्हणतो त्याने माझे अजूनही पैसे दिलेले नाही आहेत. एवढी फसवणूक करून सुद्धा तो वर्ष सारखा इथं भारतामध्ये आला आणि त्याला लाजही वाटत नाही. तिथं आल्यानंतर सुद्धा त्याने भरपूर मुलींना फसवलं असं म्हणताना तेव्हा सचिन बघतच असतो की हा अजून माझी काय काय पोल खोलतो. एवढंच नाही तर माझे तर सोडाच पैसे, पण त्यांनी ना दुसऱ्यांकडनं भरपूर जणांकडनं पैसे घेतले आणि तिथून तो पळून इथं आला आणि इथे त्याने खूप काही कांड केलेलं दिसतंय असं म्हणून अर्जुन लगेच जज साहेबांना म्हणतो की हे बघा जज साहेब, माझ्याकडं ज्यांनी कॅनडामध्ये जे काही मुलींना फसवणूक केली त्याची चॅटिंग आणि फोन रेकॉर्ड आहे असं म्हणून अर्जुन जज साहेबांना देतो. आणि लगेच
अश्विन म्हणतो, अरे याला म्हणतास अर्जुन सुभेदार, हां खरंच भावाला भारी केलं तू, असं तो किती खुश होतोय बघा मंडळी. कल्पनाचा आहे त्यांना तर त्यांचा तो आनंदच मावळनासा झाला आहे की ते म्हणतात की अरे याची बोलती बंद केली आता. आणि अर्जुन पुन्हा बोलायला सुरुवात करतो, अजून मी माझ्या दुसऱ्या साक्षीदाराला बोलवतो असं म्हणून लगेच देशपांडे वकिलांना अर्जुन सेठ बोलवता. आणि लगेच देशपांडे वकील म्हणतात की हा माणूस खूप नालायक आहे, मी याची प्रत्येक पोल खोलल, कारण याने माझा खूप छळ केला आहे, याने मला ब्लॅकमेल केलं, हा माणूस खूप वाईट आहे असं म्हटलं. सचिन डोक्याला हात लावतो, अरे हा काय म्हणतोय असं म्हणतो. लगेच म्हणते देशपांडे वकील म्हणतात की यांनी मला मैपतची केस घ्यायला भाग पाडलं, मी नाही म्हणत असताना याने माझ्या मुलीला किडनॅप केलं आणि मला ब्लॅकमेल करून ती केस लढायला भाग पाडलं. जज देशपांडे वकील बोलता आणि सचिन लगेच म्हणतात ठीक आहे तुम्ही जाऊ शकता असं म्हटलं जज साहेबांना. अर्जुन म्हणतो की माझ्या क्लायंटला तुम्ही लवकर डिवोर्स द्यावा. प्रतापराव आणि कल्पनाताई खूप खुश होत आहेत बघा मंडळी कसे दिसत आहे. आणि रागामध्ये सचिनकडं अस्मिता बघते आणि अर्जुन पुन्हा जज साहेबांकडे बघतो आणि जज साहेब म्हणतात की दोघी बाजूचे जे साक्षी पुरावे होते मी सर्व बघितल्यावर या निर्णयावर पोहोचलो आहे की अस्मिता दीक्षित यांना डिवोर्स मंजूर करत आहे आणि जेवढी पोटगी त्यांनी मागितली ती पोटगी सचिन दीक्षित यांनी द्यावी असं म्हटल्यावर सचिनचा चेहरा बघा किती रागामध्ये. आणि अस्मिता त्याच्याकडे येऊन म्हणते की हे बघ तुझी 30 लायकी आहे आणि हे मी अगोदरच करायला हवं होतं, पण मी तुला भरपूर चान्स दिले. आणि लगेच ती मंगळसूत्र काढते मंडळी आणि ते सचिनच्या अंगावर फेकते आहे बघा. तिच्या हातात मंगळसूत्र दिसत आहे आणि असला नवरा नसलेला बरा असं म्हणून ती लगेच ते मंगळसूत्र त्याच्या अंगावर फेकते. मग सुभेदार कुटुंब कोर्टाच्या बाहेर येतो. इकडं बघा प्रतिमा आत्या सायलीची वाट बघते आणि जर सुमनला म्हणत असतो का गं अजून कशी नाही आली का सायली. त्यावर सुमनताई म्हणता येईल ओ वहिनी. प्रतिमा आत्या, अगं मी सायलीला खूप निशिगंधाची फुलं काढून ठेवली बरं का गं सुमन, तिला आवडतं म्हणून. असं म्हटल्यावर त्या दोघीजणी गप्पा मारत असतो आणि म्हणतात की मी सायलीचे खूप लाड करल. मला असं झालं आहे कधी येईल तितक्यात लगेच एक सेल्समॅन येतो आणि तो म्हणतो की हे किल्लेदारांचंच घर आहे ना. असं म्हटल्यावर आज प्रतिमा आत्या म्हणतात की हो या आतमध्ये. ते सेल्समन आतमध्ये आल्यावर म्हणतो की मला अर्जुन सुभेदार यांनी पाठवलं आहे, त्यांच्या मिसेस इथे राहणार आहेत ना. असं म्हटल्यावर प्रतिमा आत्या आश्चर्याने बघतात की हो सायली इथे राहणार आहे, मग काय झालं असं म्हणतो. सेल्समन म्हणतो की त्यांनी मला फर्निचरच्या कोपऱ्याला अँटी गार्ड लावायला सांगितले आहे. सुमनताई आश्चर्याने सेल्समनकडं बघत असतो आणि प्रतिमा आत्या लगेच म्हणतात या बॉक्समध्ये काय आहेत. त्याच्यावर सेल्समन म्हणतो साहेबांनी मला जागोजागी पाण्याच्या बॉटल ठेवायला लावल्या आहेत म्हणून ह्या वॉटर बॉटल आहे याच्यामध्ये. सुमनताई पुन्हा आश्चर्याने सेल्समनकडे बघत असतो आणि सेल्समन म्हणतो की चला मी माझ्या कामाला लागतो. प्रतिमा आत्या हसता आणि म्हणता अर्जुन खरंच किती काळजी घेतो सायलीची. त्या म्हणतं की खरंच मला खूप नवल वाटते अर्जुनची. असं म्हटल्यावरती सुमनताई म्हणता असं नवरा भेटायलाही भाग्य लागतं ओ वहिनी. असं ते म्हणतच असतं तोपर्यंत प्रतिमा आत्यांच्या मनात लगेच विचार येतो की अगं बघ ना अर्जुन हा तन्वीचा नवरा राहिला असता गं. हा पूर्ण आईची खूप इच्छा होती तन्वीचं ना अर्जुनचं लग्न व्हायला पाहिजे आणि तन्वी पण आता प्रेग्नेंट राहिली असती आणि मी पण तिचे असेच लाड केले असते असं प्रतिमा आत्यांच्या मनात येतं. आणि त्या म्हणता खरंच ना तिला आताच माहेरपणाला आली असती. अर्जुनने जेवढी तिची काळजी सायलीची काळजी घेतो ना तेवढीच तन्वीची काळजी घेतली असती. लगेच सुमन म्हणते पण सायली पण तुमची मुलगीच आहे ना. हो गं बाई, आता तिचेच लाड पुरवळ, माझी मुलगीच आहे, मला खरंच सायली खूप आवडते. चला तर मंडळी भेटूया पुढील भागामध्ये. सायली आणि प्रतिमा आत्यांचं बोलणं चाललेलं आहे आणि त्यातल्या भेटवस्तू देता आणि जेव्हा ती टेप रेकॉर्डमधला शुभंकर तिचा आवाज ऐकते तेव्हा तिला समजतं की हा आवाज तर माझाच आहे. चला भेटूया उद्याच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.